प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 जनवरी को अयोध्या के राम मंदिर में मूर्ति स्थापित करेंगे, ऐसा कहना प्रताप सरनाईक का है। आइए देखते हैं। गेल्या 500 वर्षाचा इतिहास पुसून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री राम प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे। राम जन्मभूमी ह्या ठिकाणी आज तो अतिशय मोठा सोहळा साजरा होणार आहे। 22 तारखेला या जगातील समस्त हिंदू बांधव हे अयोध्येला जाणार आहे। कोणी चालत चालले तर कोणी ट्रेनने चालले, कोणी बसने चालले, कोणी प्रायव्हेट कारने चालले तर कोणी विमानाने जाणार आहे। आणि 22 जानेवारीचा हा जो सोहळा आहे तो थेट प्रक्षेपण सगळ्या वाहिन्यांवरनं सर्वसामान्य जनतेला सुद्धा तो आनंद उपभोगता येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी एक निवेदन दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा आता विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्टिव्ह महाराष्ट्र शासनाला घालून दिले की वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर कराव्या, त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी 22 जानेवारीला ह्याच वर्षासाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून समस्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल। काही लोकांना जर अयोध्येला जायचं असेल त्यांना जाताही येईल। अशा पद्धतीनं जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती मी केलेली आहे। आणि निश्चितपणे मी नवीन सुट्टी कुठली जाहीर करा असं म्हणालेलं नाही, तर ज्या शासकीय सुट्ट्या जाहीर केलेल्या त्यापैकी एखादी रद्द करून ही सुट्टी द्यावी अशी विनंती केलेली आहे। त्यामुळे ही विनंती मान्य करेल सरकार असं मला वाटतं।